तरुण भाऊ आज गाडीवर लिहितात ना, राजे राजे पुन्हा जन्माला या, राजे तुमची धर्माला गरज आहे भैया. गाडीवर जर तुम्ही लिहित असाल राजे पुन्हा जन्माला या, तर वाक्य जेव्हा तुम्ही जन्माला आलात ना, राजे जेव्हा तुम्ही जन्माला आलात ना, तेव्हा एक जिजाऊ मा साहेब होती. राजे राजे जेव्हा तुम्ही जन्माला आलात ना, तेव्हा एक जिजाऊ मा साहेब होती, जी तुम्हाला पदर आड घालून दूध पाजत होती. आता सध्याच्या जिजाऊंकडे पदरच शिल्लक नाही. राजे जन्मालाच येऊ नका. बरोबर आहे का बहिणीसू? खरं आहे ना? तुम्ही समजदार आहेत म्हणे ना मनशात, पण जवळ जवळ खरं बोलू ना बाबाजी. टोपीवाला बाबा, जवळ आपण खरं बोलायला जाऊ ना, बराच लोकेशले पचत नाही. बाकी ना ते मनकडे हात तिरप्या दगतीत बाय माय हो, अहो आमनाच किडा पाडस हो माय. याला दुसरं काहीच दिकत नाही. बाकी ना ते आजूबाजूने बाय शेगाव येड येते त्यांबरच काय लाग. खरं बोलायला गे ना, बराच लोकेशले पचत नाही. आणि मी खरं बोलानं सोडत नाही, कारण आपलं तत्व आहे. आपलं तत्व आहे. मी कीर्तनमा तुकोबरायना नेमले दरीशनी चालत, सत्य मांडायला अजिबात घाबरत नाही. तुम्ही डोळ्यात आणीन दखा का डोळ्यात आणीत आणि मरी जावा, मला काहीच फरक पडत नाही. मी जे सांगणं ते सांगतो. हां, कारण मी मरानंतर तुमले सुतकले नडाव नाही. हां, चला बा मी मरीच गऊ आणि मला आग्या खांद्या भेटावत नाही, असं काही शे नाही. कोणी बी उचलेन फेकीच दी म्हणेन, मी खरं बोलणं अजिबात सोडणार नाही. आणि तुमले राग बिऊ ना म्हणा, तुम्ही उजी काय करशात बाबाजी, या काय करू शकतस म्हणा. उजी वैगत पुढली तारीख देवात नाही, यांवर म्हणा काय करलीशात. आणि रव्याला गरजच नाही पुढली तारीख नाही, कारण आपली दुकान आहे वरे गिराईकच नाही, कमी नाही, मनीषीन तोल करणे नाही. हां, राग बिऊ ना ते वांदा नाही, पण सत्यता बोलीच असो. सत्य बोलान टाइमले बऱ्याच बहिणीसले त्रास होईल. आणि खरं बोलायला गे ना, सगळी माय बी सांगत तू मन पोटना नाही शे असं. खरं सख्खी माय बी पचाडत नाही. डोक्यावर पदर घ्यायचं माया होई आपली संस्कृती आहे. हा, जिजाऊ मा साहेबांनी पदर पडू दिला नाही. अजून सांगतो, जे देवाऱ्यातले देव, मंदिरातले देव ज्यांनी बसून ठेवले ते राजे छत्रपती शिवराय आणि दुसरी व्यक्ती म्हणजे राजमाता अहिल्याबाई. या दोन लोकांमुळे मंदिरातले देव आजही बसून आहेत. पण माल सांगा, राजमाता अहिल्याबाईंचा एखादा फोटो बिनपदराचा आहे असं बघितलं? राजमाता अहिल्यादेवींचा एखादा फोटो बिनपदराचा बघितला का? बाकी ना म्हणतीन जिजाऊ साहेबले देख नाही, राजमातासले देख नाही. बरं ठीक आहे, सावित्रीमाई फुलेंना नाही देखील, पण फोटो देखील बाई ना. फोटो मग पदर पडेल का? अजिबात नाही. जी बाईनी खरंच शिक्षणनी शाळा सुरू करी, तिने सुद्धा पदर पडू दिना नाही. आको सांगत बाकीने बाया सांगतील त्यासले आम्ही देखीलच नाही महाराज. ठीक आहे ना, त्यांना बघितलं नसेल, पण आत्ताच आपल्या काना देशाची एक बाई राष्ट्रपती झाल्या. त्या माईचं नाव काय? महिला माता तुम्ही सांगा, काय नाव? काय नाव? बोल नका कण बेटा. कोणताई? प्रतिभाताई. प्रतिभाताई बरोबर आहे ना, घाबरू नका ना, घाबरू नका. बरोबर आहे ना. तुम्हाला असं वाटणं चुकायचं याव नीचे बा असं नाही. बोला, बरोबर आहे उत्तर तुम्हाला. प्रतिभाताई पाटील आईंनी गोड उत्तर दिलेलं आहे. मग मला सांगा, प्रतिभाताईना एखादा सभामा एखादा कार्यक्रममा पदर पडेल असं देखील का तुम्ही? अजिबात नाही. राष्ट्रपती होई गी माय, पण डोक्यावर ना पदर पडू दिना नाही बहिणी सोन. कोणी पडू दिना नाही? राष्ट्रपतीनी. राष्ट्रपती होई गे माय तरी डोक्यावर ना पदर पडू दिना नाही. आणि मन बहीण बचत गटनी मीटिंगले जास नाही पलो तीर पाकोसस. ओ सांगू काकू तू पदरले हो बहीण, तू बचत गटनी खिचडी वाटस हो काकू. आटे राष्ट्रपती पदरलेस आणि आई बहीण पोलो तीर पाकोशिलेस येडी अक्का. हा, अजिबात राग धरायचा नाही. आजचा बोलणारा कोणी परकाने तुमचा भाऊ आहे. माय असले ते बोलावंच नाही, कारण एक बी माय पदर पडू देत नाही. माय असले बोलणं नाही, पण माझ्या बहिणीले सांग नाही, अजिबात डोक्यावर ना पदर पडू दे. आणि आपली संस्कृती शिका, संघर्ष करा आणि संघटित व्हा. पक्क शिका, कारण शिक्षण वाघिणीचं दूध आहे. पण शिकत असताना आपले संस्कार विसरू नका माया. तुमच्या पाया पडून सांगतो बरं. हा, पदरनी भलती मोठी किंमत आहे. साडी तुम्ही गरमाने सानी कितला नाही भाई? 200, 400, 500, 600 रुपयांनी साडी. सहावार साडी जर 600 रुपयांनी येते, 1 मीटर कितलाल पडणे तुम्ही? 6 मीटरनी साडी 600 रुपयांनी. 1 मीटर कितलाल पडणं ताई? 100 रुपयाले. पदर कितला मीटर ना रास? 1 मीटर ना कितला नाव आहे ना तो? 100 रुपयाना. डोक्यावर ना पदर फक्त 100 रुपयाना आहे, पण तो जर डोक्यावर राहिला ना, तुम्हाला बापनी करोड रुपयांनी इज्जत वाढाय जात अशा टोपीवाला बाबा. 100 रुपयाना पदर आहे, पण या बाबासनं तोंड माई एक वाक्य नाही घसार. कुठे ना माहेर काय माय बापनं संस्कार होतीन बो बिचारी मावलेली देईल. डोक्यावर ना पदर सुद्धा पडू देत नाही. हा,
आपला बापनी नुसतं 100 रुपयानं पदर डोक्यावर टाकावर जर का करोड रुपयाने इज्जत वाढत होते डोक्यावर पदरले मग काय नुकसान आहे. चला बा आपला दांदरीना स्टँडवर पदर लेता लेता छदोतीत बाया मरी घ्यात म्हणे जीव घाबरस आमना असं काय नाही ना. लिहिले पदर काय फरक पडस. आणि ते एक आदर रास या म्हणे बसेल माय असली विचारा 50 पुढल्या 60 पुढल्या काकू असले जर गावमान असा टोपीवाला बाबा येत ना रस्ता तरी आता जाणार तथा समोर त्याने एखादा बाबा ना मन माय तोंड फिरायन उभी राहील नाही माय समोर चाली होती बाबा काय विचार करतील त्या म्हणा जेट लागतंच का सासरा लागतंच जाणं नाही पडाव थांबी जाय माय का बरं का तो माणूसले वाईट नको वाटायला म्हणा अपमान करी गई बा असं म्हणजे वैयक बी राहाय नाही सुनबाईने तर वय तरी सुद्धा इथली मर्यादा राय नाही माय बाबा काय विचार करतील माय पोर डायरेक्ट चाली उनी सरळ इथली मर्यादा होती पहिली बाईसली आते ते मन बहीण गाव म्हणा माणूस न जाऊ द्या हो सगळं सासरानं बिछातीनं बिल्ल मोठ टाकाल करस. हा पहिल्या बाया लगीन मा नाचेत असं गोडकं करीत राहत ना 10 नंतर नाचेत 10 10:30 नंतर नाचेत नाही बाया बायाच मान नाचेत. एखादा म्हातारा जर नुसता खकारी बी दे ना तरी मायवो दाजी जागे शेत हो बहीण लगेच बाया बच जाय. आते ते बिंदास डीजेवर नाचू नका असं दुमत नाही पण थोडी मर्यादा पाडानी हो. आते सुनबाई नाचच नाही सासरा ववाईने टाकतस या नवीन सासराने उसत त्यानाच करा हो. मला ते असा जीव करस ना डायरेक्ट चाकू लई फिरव लग्नेस मा हो चाल्या केशी कितल्या का वयत ना उपाडी देऊ 2-4 का रे सुनबाई नाचिरा ना तू कुशाल ववाईने टाक राह ना बालड सुरूत ना उल गेल वावर विडल विडल जिजाऊमा साहेबांना दिवस गेले तर डोहाळे लागले आणि प्रसंग आहे 19 फेब्रुवारीचा. खरं तर 19 फेब्रुवारी खाली नाही म्हणून आपण आजच्या दिवशी कार्यक्रम करतोय 18 तारखेला. 19 फेब्रुवारी शिवजयंती साजरा होते. पण ऐका ना 19 फेब्रुवारीला भगवंतानं आपल्यासोबत केलेला न्याय म्हणजे काय. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचे नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचे नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. वा जन माणसाच्या मनामध्ये जागा कोरून ठेवली राजे छत्रपती शिवरायांनी. याच्यातून आपल्याला एक सांगायचंय की मायबापांचे संस्कार चांगले असतील तर लेकरे चांगलं जन्माला येतात. उदाहरण म्हणून सांगायला आवडेल आज तरुण भावांनी कीर्तनाचं नियोजन केलेलं आहे म्हणून मला थोडा इशारा द्यायला आवडेल. जेव्हा राजे छत्रपती शिवराय 9 वर्षाचे होते 9 वर्षाचे राजे छत्रपती शिवराय 9 वर्षाचे झालेल्या सयाजीराजांनी बंगलोरमधनं चिठ्ठी पाठवली संदेश पाठवला जिजाऊमा साहेबांना. अरे राजे मोठे झाले आहेत राजे मोठे झालेत आते नका नंतर करजात लोकेश ना ध्यान नका विचलित करा. आपण जो का लिहिले तो कर लिहू मग बाकी आडमुलांनी तोर नंतर ठोक सुद्धा. विठल विठल पिताश्री सयाजीराजांनी सांगितलं जिजाऊमा साहेबांना पोराला बघा वाटतंय राजाला बघावं वाटतंय. जिजाऊमा साहेबांनी विचार केला आता पिताश्रींना त्यांच्या भेटायचंय ना. घेऊन गेले जिजाऊमा साहेब राजांना. घेऊन गेल्याच्या नंतर नवीन लोक आहे सर्वे नवीन परिसर आहे. जिजाऊमा साहेब कोणालाच ओळखत नाही आणि नेमकं राजे थोडे बाहेर निघाले. बाहेर निघाल्याच्या नंतर कुठंतरी कार्यक्रम चालू आहे राजे तिकडे चालले गेले.
9 वर्षाचे राजे छत्रपती शिवराय. जिजाऊ साहेब शोधत होते राजे गेले कुठं, राजे गेले कुठं. प्रत्येकाला विचारत होते राजे गेले कुठं, राजे दिसत नाही. 9 वर्षाचं बाळ आहे, गेलं कुठं. समोरच नृत्यिका नाच गान करत होत्या आणि राजे छत्रपती शिवराय 9 वर्षाच्या वयामध्ये तिथं जाऊन थांबलेले आणि नृत्यिकांचं नृत्य बघत होते, नाच गान करणाऱ्या बायांचं नाच गाणं बघत होते. आणि एका शिपायानं बघितलं आणि बघितल्याच्या नंतर जिजाऊ साहेबांना सांगितलं, बाजूमध्येच नाच गान करणाऱ्या बाया आलेल्या आहेत आणि तो कार्यक्रम पाहण्यासाठी राजे तिथं थांबलेले आहेत. महाराज ऐका ना. जिजाऊ साहेबांचा राग अनावर झाला. राजे छत्रपती शिवरायांना घेऊन आले. घेऊन आल्याच्या नंतर हो क्रोध भरे नजरेनं बघितलं आणि राजांना सांगितलं, राजे तुमच्याकडनं आम्हाला ज्या अपेक्षा आहेत त्या जरा वेगळ्या आहेत, तुम्ही वेगळ्या मार्गाला गेलात. कोण सांगतंय? माय माय राजे आम्हाला तुमच्याकडनं ज्या अपेक्षा आहेत त्याच्यापेक्षा तुम्ही विरुद्ध दिशेला जातायत. अहो गेलता कुठं तुम्ही? म्हणले आई साहेब नृत्यिका नाचत होत्या, सर्व पोरं नाच बघत होते ना नाच, तर मलाही वाटलं की मी गेला पाहिजे आणि त्या बायांचा नाच बघत होतो. महाराज आई साहेबांनी रागातच वाजवली आणि सांगितलं, बेटा या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र जर घडवायचा असेल तर तुम्हाला पोरी नाचवायच्या नाही, पोरी वाचवायच्या. जर तुम्हाला महाराष्ट्र घडवायचा असेल तर रिकामी कामं करायची नाही, घडवायचा महाराष्ट्र. अरे महिला माता आपल्यासाठी आपली माय आपली बहीण आहे आणि तिची आबरूचं रक्षण कसं करता येईल हा विचार डोक्यात ठेवायचा आहे ना, तर तुम्हाला महिला नाचवायच्या नाही. हे संस्कार जिजाऊ साहेबांचे होते. म्हणून राजे छत्रपती शिवराय घडले. बरोबर आहे की नाही? हा ते दांद्रीमा चांगला लोके होते पण 8-10 वरीस ना पोऱ्याला बाप सांग वय रे बावड्या मन बिड्याला ये रे. तुम्हाकडे नाहीत ना तसा? नाही ना? पक्क तुम्हाकडे नाही सांगतो ना असं वय रे भारी दिकी ना आठे नाही तसं व्यवस्थितपणा दिखीचाच नाही का. पण तरी बी गाव कितलं का भारी राहा ना. गाव सुशिक्षित राहो का कितलं बी भारी राहो. तुम्ही कितलं बी गाव स्वच्छ करा पण गाव नाही एक कोपराल गटार काढणेच पडत. सांगन तात्पर्य गाव परत गटार राहसच बुवा. बिगर गटारनं गाव नाही. 1-2 बी होतीन तरी बी सांग नाही. आणि नेमकं मी जरा विनोदात सांगतो पण त्याच्यातून काहीतरी घेण्यासारखं आहे. आता घेणाऱ्यावर आहे काय घ्यायचं. माझं कीर्तन तरी मी सांगतो बाबा. आपलं कीर्तन म्हणजे बजारमा जाणं आहे आणि तुमले जे पाहिजे ते भेटेल. बजारना दिवस तुम्ही बजारमा घ्यात तुमले जे पाहिजे ते लिहू शकतास. मग बजारमा तुमले भाजीपाला बी भेटेन, तुमले काजू बदाम पाहिजे काजू बदाम बी भेटेन आणि तुमले जर का ते बी भेटेन. काय त्या लगेच चालना घ्या आता अंदाज लगू. सफरचंद सांग राहीन मी डोकामात तेच राहस का तुम्हाला. सफरचंद मिठाईवाला पण बसलेला आणि तिथं बियर बारवाला पण बसलेला सर्व आहे. पण घेताना तुम्हाला काय घ्यायचं तसं कीर्तनाच्या माध्यमातून मी देण्याचा प्रयत्न करतो. घेणं तुमच्यावर काय घ्यायचं प्रयत्न माझे चांगलेच आहे पण तुम्हाला काय घ्यायचं ते तुम्ही बघा. बरोबर ना. विठ्ठल विठ्ठल जन्माला आल्याच्या नंतर संस्कार देतात. विशेष नाही महाराज पोटातल्या पोटात जिजाऊ साहेब संस्कार देत होते आणि दिलेले संस्कार एवढे कामी आले की तुम्ही आपण आता कीर्तनाला बसलो. हे सगळं धर्माचं रक्षण केलं त्या महात्म्यानं त्या राजानं. म्हणून तर तुम्ही जयंती साजरा करतात आणि आमचे संत त्यांच्या मायला धन्यता देतात अभंगाच्या प्रथम चरणात.
माझे संत देतात. धन्य जिजाऊच्या कुशी वीर जन्मले छत्रपती. खूप पवित्र आहे परिचय देताना. खूप का पवित्र आहे? असं पोरग घडवलं, त्याला जन्माला घातलं म्हणून धन्यता माईला. हो, मग त्या पोरानं असं काय केलं की आमचे स्वामी माईला धन्यता देतात? केले धर्माचे रक्षण. धर्माचं रक्षण करणं काय या तुम्हाला सांगेल, मला सांगायला आवडेल जरा 2 मिनिटं आणि पटेल तुम्हाला. महाराज जेव्हा छत्रपती शासन होतं ना, कधीच कोण्या माया बहिणींवर अजिबात अत्याचार होत नव्हता. आता मालेगावमध्ये घडलेली घटना, 3 वर्षाच्या पोरीवर बलात्कार झाला महाराज, याच्यापेक्षा मोठा शोकांतिका कोणती असू शकते? कदाचित माझा प्रशासनाला प्रश्न असेल, प्रशासनाला पाया पडून विनंती असेल, तुमच्या कायद्यामध्ये थोडी तरतूद चेंज करा, काहीतरी तरतूद चेंज करा. अरे 3 वर्षाच्या पोरीवर बलात्कार होतोय. बलात्कार ज्या नालायकानं केला त्या नराधमाला सरकार पोचतंय. महाराज 2 वेळचं जेवण देतोय, त्याला आजूबाजूला रक्षक ठेवलेले आहेत. याच्यापेक्षा अजून शोकांतिका कोणती असू शकते? अरे माझ्या राजा छत्रपती शिवरायांचं शासन असं होतं, परस्त्रीच्या आबरूवर नजर टाकणाऱ्याचे डोळे काढले जात होते महाराज. हे शासन होतं महाराज. हा, एकानं फक्त वाईट नजर टाकली, माझ्या राजे छत्रपती शिवरायांनी शिक्षा अशी केली, अशी शिक्षा व्हायची, दोघं हात तोडून दोघं पाय तोडून त्याला मोकळीकता दिली जायची. कुत्र्यासारखा तरफडायचा. का? याला बघून कोणी नालायक दुसरं चुकीचं काम करणार नाही, असं प्रशासन होतं. आता किती चुकीचं होतंय? थोडं माझ्या वयाच्या मानाने जरा बोलण्यात माझा तोल जात असेल, पण काही गोष्टी अशा घडतात ना महाराज, तर नाविलाज होतो असं बोलायला. काही वकील, मला माहिती माझं कीर्तन सगळेच लोक ऐकतात, सीमेवर लढणारे सुद्धा आपल्याकडचे कानादेशातले पोरं ऐकतात बिचारे ते. पण मला सांगायला आवडेल, जर एखादा वकील बलात्काराची केस त्याच्याकडनं लढत असेल तर पहिला या बलात्काराला सपोर्ट करणाऱ्याला गडफास लावून मारलं पाहिजे. अरे लाज वाटते. कदाचित ती 3.5 वर्षाची पोरगी, तिच्यावर काय अत्याचार झाला, ती मेली. महाराज बलात्कार केला तो नराधम, तिथं थांबला नाही, तिच्या तोंडावर दगड टाकून ठेचलं. त्या 3.5 वर्षाच्या लेकराला काय तिचा आत्मा म्हणला असं हो महाराज? कदाचित ती पोरगी गेली असेल स्वर्गात. राजे छत्रपती शिवराय वाट बघत असतील की माझ्या महाराष्ट्राची कन्या येते. 3.5 वर्षाची पोरगी, माझे राजे वाट बघत असतील. बेटा, अरे कसा आहे माझा महाराष्ट्र? काय निरोप आणला माझ्या महाराष्ट्राचा? 3.5 वर्षाच्या पोरीनं सांगितलं असेल, राजे ज्या लोकांच्यासाठी तुम्ही स्वराज्य निर्माण केलं त्या तुमच्या मावड्यांनी माझ्यावर बलात्कार केला, तेवढ्यावर त्याला शांती भेटली नाही. राजे मला तोंड ठेचून मारलं तुमच्या मावड्यानं. हा तुमचा महाराष्ट्राचा संदेश. लाज वाटत असेल व राजांना? लाज वाटत असेल त्या मूर्खांसाठी काय केलं मी म्हणून. आणि जर आपल्याला मूर्खांच्या यादीत बसायचं नसेल, संघर्ष केला पाहिजे, आवाज उठवला पाहिजे. जर 3.5 वर्षाच्या पोरीवर बलात्कार होतोय महाराज, आज कोणा गरीबाच्या पोरीवर बलात्कार झाला, उद्या आपल्या पोरीवर होणार नाही. कशावरून? अरे कधी जागा होणार आहे माझा धर्म? प्रशासनाला प्रश्न केला पाहिजे. गोष्टीला 4 महिने झाले महाराज, अजून उत्तर भेटत नाही. या पोरीचे मायबाप ढसा रडतात फक्त आठवणीत. काय हाल झाले असतील माझ्या पोरीचे. अरे त्या पोरीच्या मायबापांच्या जागेवर उभं राहून बघा. कारण ज्याचं जडतं ना महाराज, हे त्यालाच कळतं. विठ्ठल 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 अरे माझ्या राजांनी धर्माचं रक्षण करत असताना नियमाचं पालन केलं. परस्त्रीला माय बहीण म्हणलं महाराज. माझ्या तुकोबारायांची, माझ्या संतांची सुद्धा तीच शिकवण आहे. आपल्या हिंदूंना संतांची आणि राजांची एकच शिकवण आहे. परस्त्री आपल्यासाठी आपली माय, आपली बहीण आहे. माझे तुकोबाराय तर सांगतात, जाई हो तू माते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे नव्हे. आम्ही वैष्णवात. आमच्या मनामध्ये परस्त्री आमच्यासाठी आमची माय, आमची बहीण आहे. प्रत्येक हिंदूच्या मनामध्ये हा भाव तयार झाला पाहिजे. रस्त्यावर चालणारी कोणी परक्याची माय बहीण असेल ना, तरी भाव आठवायचा, माझ्या धर्माची म्हणून ही माझी बहीण आहे. रस्त्यानं चालणारी कोणी आपली सवलत नाही, अरे ती आपली माय बहीण आहे, आपला धर्म आहे, की आपण तिच्यावर दया दाखवली पाहिजे. पण आता सध्या काही आपलेच नालायक झाले तर महाराज. सांगायला अजिबात वावगं ठरणार नाही. हमें तो अपनों ने लुटा, गैरों में कहा दम था. नावाला मुसलमान बदनाम होत आहे, पण बलात्कारांची जर यादी वाचली तर आपलेच नालायक आहे जास्त. विठ्ठल मी अजिबात कोणाला सपोर्ट करत नाहीये, पण सत्यता मांडायला अजिबात घाबरत नाही महाराज. हा,
आता मला सांगा 3.5 वर्षाच्या पोरीवर बलात्कार होतोय, काय चूक होती त्या पोरीची? एखादी तरुण पोरगीवर जर बलात्कार झाला असता, काही नालायकांनी त्या पोरीवर बोट ठेवलं असतं, ती पोरची पण काहीतरी चूक असन. जर मुलगी तरुण राहिली असती तर काही नालायकांनी त्या पोरीचा सुद्धा दोष काढला असता की हिची सुद्धा काहीतरी चूक असेल. मला सांगा ना, 3.5 वर्षाच्या पोरीला काय करतो? जन्म आणि मरण यातला अंतर सुद्धा कळत नाही. 3.5 वर्षाच्या पोरीवर बलात्कार होतोय. इन्सानियत हरवली हो लोकांची. त्या नराधमानं बलात्कार केला, त्या पोरीला ठेचून मारलं. तो नालायक झाला तर झाला, पण त्याला सपोर्ट करणारे किती महान नालायक असतील महाराज. शोकांतिका, जागलं पाहिजे. हो, विनंती असेल प्रशासनाला, अरे अशा नालायकांना जीव घालण्यापेक्षा गड फसलावून मारा ना. विठ्ठल विठ्ठल माझ्या राजांचं उदाहरण मला सांगायला आवडेल. अरे माझे राजे छत्रपती शिवराय मरण पावले. लक्षपूर्वक ऐका तरुण भावांनो, राजे छत्रपती शिवराय मरण पावले. मरण पावल्याच्या नंतर मुसलमान धर्माच्या राजांचे 2 शिपाई होते. हा, मला त्या राजाचं नाव घ्यायला सुद्धा आवडत नाही, पण आता प्रसंग आहे म्हणून सांगावं लागेल. औरंगजेबाचे 2 शिपाई होते. त्या शिपायांनी बघितलं आणि त्याला वाटलं आपला दुश्मन मरण पावला, शिवा भोसला, अगर यही संदेश हम अपने राजे को सुनाएंगे तो भाई हमें कुछ तो बख्शिश मिलेगा. हमारा दुश्मन गुजर गया है, ये संदेश अगर हम अपने राजे को बताएंगे तो हमें कुछ तो बख्शिश देंगे हमारे राज्य. गाई गाई गेले दरबाराकडे. औरंगजेबाला सांगायला लागले, राजे वो जो शिवा भोसला था ना वो मर गया. राजे वो जो शिवा भोसला था वो मर गया. यांना अपेक्षा होती आपला राजाला आपण ही बातमी सांगितल्याच्या नंतर आपल्याला काहीतरी मोठं बक्षीस मिळेल. पण मुसलमान धर्माचा राजा महाराज, मुसलमान धर्माचा राजा जमिनीवर पाय टेकतोय, गुडघे टेकतोय आणि त्याच्या अल्लाकडे 2 हात पसरवतो आणि त्याच्या अल्लाला सांगतोय, हे मेरे अल्लाह मेरे परवरदिगार, तू तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना. ए खुदा मेरे अल्लाह, तू तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना. क्यों? क्योंकि माँ बहनों की अब्रू की रक्षा करने वाला तेरे दरबार में पधार रहा है. अरे ही वागणूक माझ्या राजांची होती आणि हा खरंच महाराष्ट्र राजांचा आहे का? हे संस्कार राजांचे होते आणि कुठं नेऊन ठेवलाय आपण आपला महाराष्ट्र. याच्यापेक्षा शोकांतिका काय? विठ्ठल विठ्ठल